अहेरी टाइम्स खेड्यातील बातमी शहरापर्यंत. अहेरी तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई करत अहेरी पोलिसांनी दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी आल्लापल्ली येथील एका घरावर धाड टाकून तब्बल 3,33,180 रुपयांचा देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्हा क्रमांक 6/2026 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई सुरू आहे. या कारवाईत नरेश लक्ष्मण मिसाल वय वर्ष 35, वनिता सचिन मिसाल वय वर्ष 26 आणि सुशीला मधुकर इरबत्तनवार वय वर्ष 60 तिघेही राहणार वार्ड क्रमांक 5 आल्लापल्ली यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालात विस्की, रम, बियर, वोडका तसेच मोठ्या क्षमतेच्या विदेशी दारूच्या बाटल्या असून एकूण 17 प्रकारच्या दारूचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यात रॉयल स्टॅग, ओल्ड मॉन्क, ब्लॅक बकार्डी, ओकस्मिथ, ऑफिसर्स चॉईस, आयकॉनिक व्हाईट, रॉकेट संत्रा, देशी दारू आदी ब्रँडचा समावेश आहे. तसेच दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी अहेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेर्रा फाट्यापासून सुमारे 3 किलोमीटर पश्चिमेस अवैध सुगंधित तंबाखू वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यावेळी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2,71,200 रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि 4 लाख रुपयांची जुनी मारुती सुझुकी कार जप्त केली आहे. एकूण जप्त मालमत्तेची किंमत 6,71,200 रुपये इतकी आहे. अहेरी पोलीस ठाण्यात क्रमांक 9/2026 अंतर्गत कलम 123, 274, 277, 278 आणि 3(5) BNS 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंगेश शामराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींमध्ये सोहेल सिराज खान पठाण वय वर्ष 21 खाजगी नोकरी आणि इसरार हुसेन शेख वय वर्ष 37 दुकानदार दोघेही राहणार आल्लापल्ली यांचा समावेश आहे. अहेरी पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील वाहनाची तपासणी केली. त्यातून 6 पांढऱ्या चुंगड्यांमध्ये एकूण 240 डब्बे मजा, 108 सुगंधित तंबाखू प्रति डब्बा 200 ग्राम, विक्री किंमत 1,130 रुपये मिळाली, ज्याची किंमत 2,71,200 रुपये आहे. तसेच जुनी वापरती मारुती सुझुकी सेलेरियो कार क्रमांक MS-33 AC 2024 अंदाजे किंमत 4 लाख रुपये जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अहेरीचे ठाणेदार हर्षल ऐकरे आणि त्यांच्या चमूने पहिल्या कारवाईत 3,33,180 तर दुसऱ्या कारवाईत 6,71,200 रुपये, 2 दिवसात 2 कारवाईत आरोपींकडून रक्कम रुपये 10,04,380 एवढे मुद्देमाल जप्त केले असून पुढील कारवाई सुरू आहे.